यश भाई काय सांगाल की आज आपण एवढं परिश्रम घेऊन सुद्धा जो तुम्हाला हवा असलेला प्रभाग मिळाला पण शेवटी काही सामाजिक कार्यकर्ता असेल किंवा राजकारण असेल कोल्हापूर महानगरपालिकेच्या विकासाच्या दृष्टिकोनातून आपलं राजकारण नेहमीच महत्त्वपूर्ण ठरतं. माजी नगरसेवक आपण ठाकरे आज अपरिहार्य कारणास्तव आपल्याला या पक्ष बदलावा लागला. काय वाटतं साहेब? खऱ्या अर्थानं महायुतीमध्ये हे बघा, जे काय घडते चांगल्यासाठी घडते. आज मी महायुतीत आलो आणि आज राज्यात देशात महायुतीची सरकार आहे आणि कोल्हापूर महानगरपालिकेच्या याच्या परिस्थितीत महायुतीची सत्ता येणं गरजेचं आहे. त्यामुळं कदाचित वरच्याचाच माझ्यावर आशीर्वाद असेल आणि लोकांच्या जे आज सत्तेत नसताना मी कामं केलीत, सत्तेत नसताना आम्ही शिवसेनेचे 4च नगरसेवक होतो आणि अगदी ठामपणे तुम्ही माहितीच्या अधिकाऱ्याकडे बघू शकता, मी 7-7.5 कोटीची कामं माझ्या प्रभागात केलीत आणि सत्तेत नसताना मी काम करू शकतोय, तर सत्तेत आल्यावर माझ्या हातातनं किती चांगले विधायक कामं होतील. आणि ज्या पद्धतीनं आता कोल्हापूरचं राजकारण चाललेलं आहे, बरेच लोक माझे मित्र राहुल चव्हाण यांचंही देखील जरा नुकसान झालेलं आहे. आता ते महायुतीचंच होते पण बरेच लोकांचं नुकसान व्हायला लागले. पण आज मला पुन्हा एकदा संधी दिली. मी ह्यासाठी आदरणीय मंत्री हसन मुश्रीफ साहेबांचा अत्यंत आभारी आहे की त्यांनी माझ्यासारख्या कार्यकर्त्याला वाव दिला आणि न्याय दिलं. मी मुन्ना साहेबांचा आभार मानतो, या ठिकाणी अमोल महाडिक साहेबांचा मानतो, सारंग देशमुख साहेबांचा मानतो, आदिल फरास जे माझे अत्यंत जवळचे मित्र आहेत त्यांनी देखील मला या ठिकाणी साथ दिली आणि मला परत या ठिकाणी संधी देऊन जी आज मला पक्षाचा जो काय अजेंडा हातात दिला, बळ दिलं, ते कधीही विसरता येणार नाही आहे. शेवटचा प्रश्न बिघडत ज्याप्रमाणे महाविकास आघाडीमध्ये ठाकरे पक्षाला फक्त 7 जागा दिल्या जातात आणि काँग्रेसकडून 74 जागा दिल्या, ग्राउंड लेवलचा पक्ष म्हणून जो पूर्वीचा आपला जो ठाकरे शिवसेनेचा पक्ष होता, कुठंतरी ह्या पक्षावर काँग्रेसकडून अन्याय वारंवार होतोय का? खरं म्हणजे हा प्रश्न विचारणे, पण तुम्हाला एक जाता हा प्रश्न माझ्या धर्मसंकटात टाकला साहेब. मला सांगण्याची गरज नाही. आज कोल्हापुरात तुम्ही जर का बघितलं असशीला तर ती वाईटच चर्चा चालू झाली, कारण महाविकास आघाडीत काम करताना तिन्ही पक्ष 4ही घटक पक्ष घेऊन आपले कोल्हापूरचे नेते काम करत होते. पण अत्यंत दुर्दैव आहे की या 4ही पक्षांना व्यवस्थित न्याय त्यांना देता आला नाही. सर्वसामान्य कार्यकर्त्यांना फक्त 6 जागा सुटल्या. ह्याच्यापेक्षा वाईट काय आहे? आम्ही काय बोलण्याची गरज नाही. लोक सुज्ञ आहेत, लोकांना कळतंय काय चाललंय आणि काय नाही.